नमस्कार, मिहिर्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कोकणातील एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत, ज्याचं नाव आहे फणसाचं सांदण। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तांदूळाचा रवा, अर्धी वाटी चिरलेला फणस, अर्धी वाटी फणसाचा गर, गरजेनुसार दूध, पाऊण वाटी पिठी साखर, पाव कप खोबरं। एका कुंड्यात तांदूळाचा रवा, ओलं खोबरं, पिठी साखर, चिरलेला फणस व फणसाचा गर घालून घेऊ व मिक्स करून घेऊ। सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। यात लागेल तसं दूध घालून मिश्रण पातळ करून घेऊ। सांदणाचं मिश्रण तयार आहे। इडली रवा वापरले असल्यामुळे ह्याला फुगण्यासाठी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून देऊ। 10 ते 15 मिनिटं झाली आहेत। यात आपण रंगासाठी थोडीशी हळद घालणार आहोत व मिक्स करून घेणार आहोत। चौकोनी केक टिनला बटर पेपर लावून घेतलेला आहे। केलेलं मिश्रण यात ओतून घेऊ। केक टिन 4 ते 5 वेळा आपटून घेऊ, जेणेकरून ह्याच्यातले जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील। कुकरमध्ये पाणी गरम केलं आहे। त्यात एक वाटी ठेवली आहे। त्याच्यावर हा डबा ठेवून झाकण लावून एक 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊ। कुकरची शिट्टी काढलेली आहे। 10 ते 15 मिनिटं झाली आहेत। सुरी रोवून बघू। सुरी क्लीन आलेली आहे। आपलं सांदण तयार आहे। काढून गार करून घेऊ। सांदण गार झालेलं आहे। गार झाल्यानंतर कट करून घेतलेलं आहे। नारळाच्या दुधासोबत सर्व करून घेऊ। कोकणातील पारंपरिक पदार्थ सांदण तयार आहे। थँक्स फॉर वॉचिंग।